हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 29. प्रसंख्याने अपि अकुसिदस्य सर्वथा विवेक ख्याते धर्ममेघ समाधीही. आत्मज्ञानी सावकारी न करणारा विरक्त असतो. त्याला विवेक ख्यातीमुळे धर्ममेघ समाधी प्राप्त होते. प्रसंख्याने, या विश्वामध्ये अनेक असंख्य गोष्टी, वस्तू, पदार्थ भरलेले आहेत. या सर्वांची विविधता वैचित्र्यपूर्ण आहे. सर्वसामान्यांना या गोष्टी अनाकलनीय आहेत. योग्याला या सर्व वस्तूंचे प्रसंख्य म्हणजे विशेष प्रकाराने प्रकर्षाने ज्ञान होते. योगी सर्व पदार्थ सर्वार्थाने जाणतो. हे त्याच्या तपस्येचे फळ असते. त्याला मिळालेल्या सिद्धीचे हे फळ असते. त्याने केलेली तपस्या हे भांडवल आहे असे समजले तर त्यामुळे मिळालेल्या सिद्धी हे त्या भांडवलावरील व्याज होय. या सिद्धींमधून सिद्धी मिळत जातात. हे व्याजावरील व्याज चक्रवाढ व्याज होय. अकुसिदस्य, कुसिदा म्हणजे व्याजाने पैसे देणारा सावकार. योगी अकुसिदा असतो. तो त्याला मिळालेल्या सिद्धींचा उपयोग सावकारासारखा व्यापारी वृत्तीने करत नाही. तो हे कार्य समाजाच्या हितासाठी, धर्मजागृतीसाठी, लोककल्याणासाठी, जनजागृतीसाठी हे प्रभूचे कार्य आहे या भावनेने, विरक्त मनाने करत असतो. हजारो वर्षांपूर्वी योगाधिराज पातंजलींनी योगाचा बाजार मांडू नये असे बजावून ठेवले आहे. हल्ली आपल्याला योगाची दुकाने मांडलेली, थाटलेली आढळतात. योगधामातील थाट पंचतारांकित असतो. योगविद्या ही श्रीमंतांची पैशाने विकत घ्यायची गोष्ट आहे असा गैरसमज पद्धतशीरपणे पसरवून दिला जात आहे. योग हे एखाद्या दुखण्यावरील औषध असून त्याने अनेक रोग बरे होतात असा आणखी एक गैरसमज समाजात पसरवला जातो. अमुक आसन करा, अमुक दुखणं बरं होईल. तमुक आसन करा, तमुक आजार बरा होईल. ध्यान लावा, अमुक पीडा नष्ट होईल असा प्रचार केला जातो. यामध्ये योगविद्या ही अंतरात्म्याचे परम आत्म्याशी मिलन घडवण्यासाठी शिकायची असते आणि त्या योगे नरजन्माचे सार्थक करायचे असते. हे मूळ ध्येय कोणी सांगत नाहीत. ही विद्या आत्मसात करताना साधकाची व्याधीपासून मुक्तता होते हा त्या योग साधनेचा प्रसाद असतो. पूजा प्रभू दर्शनासाठी करायची असते, प्रसाद खायला मिळावा म्हणून करायची नसते. तसेच हा प्रसाद म्हणजे आपण योगविद्या शिकताना योग्य मार्गाने जात आहोत याचे ते लक्षण असते. योग बाजारी औषधासारखा व्याधींवर उपाय म्हणून करायचा नसतो. प्रभू दर्शनासाठी करायचा तो एक प्रकारचा यज्ञ असतो. सर्वथा विवेक ख्याते, योग्याला सर्व ज्ञान प्राप्त होते, पूर्ण विरक्ती येते. याचे कारण त्याची सर्वथा विवेक ख्याती पूर्ण झालेली असते. या विश्वात जे काही घडत आहे त्याचा योग्यावर कसलाही परिणाम होत नाही. जे घडत असते ते त्या परम आत्म्यामुळेच घडत असते हे तो जाणतो. त्याच आत्म्याचा आपण अंश आहोत. म्हणजे जे घडत असते ते आपल्यामुळेच घडत असते हे तो जाणतो. आपणच घडवलेल्या गोष्टींबद्दल तक्रार करायचा प्रश्नच येत नसतो. योगी सदा सर्वदा समाधी अवस्थेत असतो. या भौतिक वातावरणाच्या पलीकडे त्याची भाव समाधी लागलेली असते. देहादिक गोष्टींसाठी तो जे मिळेल त्यात देह जगवत असतो. अन्न मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर त्याहून ठीक. पाणी पिऊन तो जगतो. पाणी मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर त्याहून ठीक. वायू भक्षण करून तो देह जगवतो. तो प्रत्येक प्रसंग योगेश्वराला अर्पण करतो. त्यामुळे संयम, विवेक या भावनांच्याही पलीकडे तो गेलेला असतो. धर्ममेघ समाधी प्राप्त होते. सर्व काही जाणलेला, विश्वकल्याणाची प्रेरणा पसरवणारा, विवेक विरक्तीच्याही पैलतीरी पोहोचलेल्या योग्याला धर्ममेघ समाधी प्राप्त होते. पृथ्वीवर जीवन देणारे पाणी असते. पाण्याचा पृथ्वीवरील पदार्थांशी संबंध येतो. त्यामुळे ते पाणी मलिन, गढूळ, अशुद्ध होते. या पाण्याला सूर्याचे तेज मिळते. पाण्याचे बाष्पीभवन होते.
पाण्यातील सर्व अशुद्ध द्रव्ये खाली पृथ्वीवर ठेवून पाण्याचे वाफेत रूपांतर होते. ते आकाशाकडे झेपावते. तेथे रूपाबरोबर रंग बदलतो. त्याचे ढगात रूपांतर होते. उष्णतेने तहानेने व्याकुळ जीवांना श्रांत करण्यासाठी हे पूर्ण शुद्ध पाणी पाऊस या रूपाने पृथ्वीवर येते. साधक समाजात वावरत असताना त्याचा अनेक गोष्टींशी संबंध येतो. योग साधनेने तो तेजपुंज होतो, शुद्ध होतो. आत्मसाक्षात्काराने त्याची योग्यात रूपांतर होते. तो कायेने या भौतिक जगात वावरत असला तरी तो लोकार्थाने मनाने या भौतिक जगतापासून तो दूर होतो. त्याला धर्ममेघ समाधी प्राप्त होते. त्याच्या नुसत्या उपस्थितीने, दृष्टिक्षेपाने, कटाक्षाने समाजाला शुद्ध आचरणाची, धर्मभावनेची प्रेरणा मिळते. त्याला स्वतःचे असे काहीच कर्म करायचे नसते. जे काही होते ते सहज होते, परंतु जनहितार्थ, प्रभू कार्य म्हणून होत असते. याला जोडून पुढचे सूत्र, सूत्र क्रमांक 30. ततः क्लेश कर्म निवृत्तीही. यामुळे तो क्लेश आणि कर्म यामधून निवृत्त होतो. धर्ममेघ समाधीत योगी स्थित झाला की तो क्लेश कर्म यामधून पूर्ण निवृत्त होतो. साधनपादमधील सूत्र क्रमांक 3 मध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश असे 5 क्लेश सांगितलेले आहेत. तसेच सूत्र क्रमांक कैवल्यपादमधील सूत्र क्रमांक 7 मध्ये शुभ अशुभ, शुभाशुभ मिश्र अशी 3 कर्म सांगितलेली आहेत. साधनपादमधील सूत्र क्रमांक 12 मध्ये सांगितलेलं आहे की क्लेशांमुळेच कर्म संचय होतो. धर्ममेघ समाधीस्थ योगी सतत आत्मसमाधीत स्थित असतो. त्याला स्वतःला काहीच साध्य करायचे नसते. तो जी काही कर्मे करत असतो ती त्यांनी केली अशी त्याची भावना नसते. लोकांच्या दृष्टीने तो ती कर्मे करत असतो. योगी स्वतः विरक्त असतो. विश्वात करण्यासाठी काही उरले आहे आणि ते त्याच्यामुळे होणार आहे ही भावना योग्याजवळ नसते. त्यामुळे तो क्लेशांपासून पूर्ण विरक्त असतो. त्यामुळे कर्मसंचय होत नाही. अर्थातच लोकांच्या दृष्टीने त्याच्यामुळे झालेल्या कर्माची वृत्ती, योग्यता निर्माण होत नाही. हरिओम.